निवडणुका आल्या की काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात असं म्हणतात हर्षवर्धन पाटील। राजकारणाच्या क्षितिजावर मी नको अशी काहींची भूमिका आहे। आता हर्षवर्धन पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। लोकसभेला आम्ही संघर्ष असताना काम केलं, आता वेळ आली की हर्षवर्धन पाटील यांना एकटं पाडायचं, आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, याचा वास आम्हाला येतोय असं म्हणतात हर्षवर्धन पाटील। निवडणूक आली की हर्षवर्धन पाटील टार्गेट करायचं, हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल कार्यकर्त्यांच्या मध्ये एक तीव्र नाराजी आहे। लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही प्रामाणिक काम केलं, मागच्या वेळेस आघाडीमध्ये सुद्धा, आताही झालेल्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा। असं असताना आता वेळ आली हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडायचं, वेळ आली हर्षवर्धन पाटलाच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं, आता वेळ आलेले यांचं राजकारण संपवायचं, यांचं समाजकारण संपवायचं। आणि अशा पद्धतीनं आता बरीचशी काही लोक ही आमच्या विरोधामध्ये कटकारस्थान करतायत। हे मी नाही, सामान्य माणसं बोलतायत आणि ते अनुभवत आहे आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।